चला बघायचा याच्यामध्ये डबलचा काय होणार सिंगल आणि लेफ्टच्या कार्बनला ब्रोमिन आणि राईटच्या कार्बनला पण काय येणार ब्रोमिन येणार ते करत असताना इथं आला Br आणि इथं पण काय आला Br आणि डबलचा काय आला सिंगल मग याला काय काय जोडलं गेलं ऍसिड आहे हायड्रोजन आहे ब्रोमिन आहे आणि इकडे अख्खा हा ग्रुप आहे थोडक्यात दोन्ही कार्बन मध्ये चारही ग्रुप वेगवेगळे असणार म्हणजे हा पण कायरल आणि हा पण कायरल त्यामुळं ऑप्शन नंबर कोणता येतात सेकंड ओके नेक्स्ट पुढचा बघा 5 नंबर आणि कोणाला काही डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या पुढचा तिथे तुम्हाला दिसतंय की डायल्यूट H2SO4 वगैरे घेतलेला आहे ए भेटतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बी भेटतो तर त्याच्यामध्ये ते विचारतात आहे डायल्यूट H2SO4 इथं तुम्हाला कन्फ्यूज करतात ते डायल्यूट म्हणजेच काय ऍड केलं जातं वॉटर वॉटर ऍड करत असताना ऍक्च्युअली ऍड काय होतं एच आणि OH मग काय होणार तुम्हाला सांगितलं होतं ज्याला जास्त हायड्रोजन त्यालाच काय द्यायचे हायड्रोजन डबलचा सिंगल आणि सेंटरच्या कार्बनला काय भेटणार OH ठीक आहे त्याच्यानंतरून हे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ही कोणती रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन त्याच्यात मी काय शिकवलं होतं डबलचा काय करायचा सिंगल आणि ज्या ठिकाणी सिंगल आहे तिथंच काय जोडायचा OH आता तुम्ही जर नीट बघितलं तर पहिल्यामध्ये 3 कार्बन आहे दुसऱ्यामध्ये पण किती कार्बन आहे 3 फक्त OH चं लोकेशन वेगळं आहे ओके मग OH चं लोकेशन वेगळं तर त्या टाईपच्या आयसोमरला काय म्हणतात पोझिशन ऑप्शन नंबर कोणता आला सेकंड नेक्स्ट वन सर पण 5व्या क्वेश्चन मध्ये रॉंग स्टेटमेंट अच्छा सॉरी रॉंग शोधायचं आपल्याला रॉंग स्टेटमेंट विचारलं ना सर ते बरं मग ए आणि बी हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर होते का नाही सॉरी ए आणि बी दोघांमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप होता OH आणि OH म्हणजे पहिलं स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे ए आणि बी एकमेकांचे काय झाले पोझिशनल ते पण बरोबर ए आणि बी एकमेकांचे चेन होते का नाही ऑप्शन थर्ड वन नेक्स्ट काहीतरी प्रॉब्लेम आहे आता बरोबर क्वेश्चन नंबर 6 which of the following alkene is the most reactive for hydration म्हणजे addition of water इथेनचं स्ट्रक्चर काय CH2 डबल बॉन्ड CH2 प्रोपिन म्हणजे 3 आणि त्याच्यामध्ये एक काय आला डबल बॉन्ड 1 ब्यूटीन ब्यूट म्हणजे 1 2 3 4 आणि 1 म्हणजे स्टार्टिंगलाच काय त्याच्या डबल बॉन्ड प्रोपिन म्हणजे 1 2 3 त्याच्यात एक डबल बॉन्ड आणि सेकंडला काय ग्रुप जोडलाय मिथाइल आता या सगळ्यांची रिएक्शन आपण करणार आहे कोणाबरोबर वॉटरला स्प्लिट करून देऊ H+ आणि OH मायनस डबल बॉन्डचा चार्ज निगेटिव्ह का पॉझिटिव्ह असतो नेगेटिव्ह सगळ्यांनी नीट आन्सर द्या लक्ष द्या डबल बॉन्डचा चार्ज निगेटिव्ह मग निगेटिव्ह कोणावर अटॅक करणार निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह वरती वरती याचा विषय द्या सोडून याला काढून टाकलं राहिला एक OH कोणता डबल बॉन्ड जास्त अटॅक करत डबल बॉन्ड स्वतः निगेटिव्ह असतो त्या डबल बॉन्डला जर तुम्ही अजून इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले तर तो अजून जास्त काय होणार निगेटिव्ह पहिल्यामध्ये डबल बॉन्डला 4 हायड्रोजन आहे हायड्रोजनचा इफेक्ट काय असतो 0 त्याला कोणतेच इलेक्ट्रॉन भेटत नाही या डबल बॉन्डला इथं काय जोडलेलं आहे CH3 म्हणजे कोणता इफेक्ट आहे
प्लस आहे. या डबल बॉन्डला माग काय जोडलंय CH2CH3, इथं कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. आणि इथं काय जोडलंय CH3CH3, म्हणजे किती वेळा प्लस आहे इथं? 2 वेळा. दोनदा. म्हणजे याला जास्त इलेक्ट्रॉन भेटणार आणि तो जास्त निगेटिव्ह होणार, तो लवकर अटॅक कोणावर करणार? H प्लस. त्यामुळं आपल्याला आन्सर काय येणार आपलं? 4th वर. 4th. समजलं का नाही? Yes sir. Yes, sir. Yes sir. ओके. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तेवढंच. पहिल्या केसमध्ये इफेक्ट कोणता होता? 0. 0 factor. दुसऱ्यामध्ये कशामुळं प्लस हा इफेक्ट होता? फक्त CH3 CH3. मुळे. तिसऱ्या याच्यात कशामुळे होता? CH3. CH3. पण इथं तर 2 CH3 आहे आणि ते पण डायरेक्ट जोडलेले, म्हणून आन्सर काय आलं? 4. पुढचा. The major product of the following reaction is. साधा सिंपल प्रश्न. रिएक्शन समजली पाहिजे. या रिएक्शनचं नाव माहिती का? ज्यांचा अभ्यास झाला असेल ते सांगते. बोला. ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन असं रिएक्शनचं नाव आहे. आपण हे बघितलं होतं आधी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस. या रिएक्शन मध्ये एकच करायचा, मार्कोनिकॉफ्स रूल वापरायचा. सांगा, मार्कोनिकॉफ्स रूल नुसार डबल बॉन्डचा काय होतो? सिंगल. Single. डबल बॉन्डचा सिंगल होतो आणि ज्याला जास्त हायड्रोजन आहे त्याला काय भेटतं? हायड्रोजन. Hydrogen. आणि ज्याला कमी हायड्रोजन त्याला कोणता ग्रुप भेटतो? निगेटिव्ह. ठीक आहे. मग आता इथं बघा, इथं H एक आहे, याला पण H एक आहे आणि याला पण इकडं कार्बनच आहे आणि याला पण इथं कार्बनच आहे. आता इथं सिच्युएशन प्रॉब्लेमॅटिक आहे. कसं बघा, तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. बेन्झिन म्हणजे मी पीएच लिहिला. पीएच ला कार्बन, कार्बनला काय जोडलाय? हायड्रोजन. मध्ये काय डबल, त्याला इकडे काय जोडलाय? H आणि इकडे काय जोडलाय? CH. आपलं असं म्हणणं असतं की असा कार्बन ज्याला हायड्रोजन जास्त आहे, पण दोघांचे हायड्रोजन कसे? सेम. Same. आता OH तर द्यायला लागेल, कारण हे तुम्हाला माहित पाहिजे. हा ग्रुप ऍड काय करतो? वॉटर. मग निगेटिव्ह कोणाला द्यायचा? जो स्वतः जास्त निगेटिव्ह आहे. CH3 इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. Plus आहे. तर एवढं करण्यापेक्षा आपण सिंपल करू त्याला. साधं सिंपल काय करायचं बघा, OH म्हणजे निगेटिव्ह. याच्यात निगेटिव्ह कोण आहे दोघांमध्ये? OH. मग OH अशा ठिकाणी जोडायचा जिथं तो जास्त स्टेबल असेल. म्हणजे काय बघा, आता मी एक रिंग काढली बेन्झिनची, त्याच्या शेजारी कार्बन आणि तिथंच मी OH देऊन टाकला. OH आणि मधला डबलचा काय झाला? सिंगल. इकडे याला काय होत आहे? H. H. आणि आता नवीन आपण इथं परत काय दिला? H. पुढं काय? CS. आता प्रश्न असा येतो की या रेड कार्बनला OH दिला पाहिजे होता का ग्रीन कार्बनला? सध्या मी रेडला देऊन टाकलं. तर मी तिथं का दिला? कारण तो स्टेबल आहे. मग स्टेबल कसा होतो माहितीये का? की थोड्या वेळाने हा H जातो आणि या ठिकाणी तयार काय होतो? C डबल बॉन्ड O. आणि इथं तुम्हाला रेझोनन्स होताना दिसतंय का बघा? बरोबर ना? Yes sir. जर मी OH इथं जोडला असता ग्रीन कार्बनला, तर हे झालं असतं का? नाही. No sir. मग त्यामुळे आपण तिथं द्यायचं, म्हणून आन्सर काय येणार? Third. परत एकदा तुम्हाला थोडं रिवाइज करून देतो. मार्कोनिकॉफ्स रूल नुसार ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन आहे त्याला काय द्यायचे? हायड्रोजन. हायड्रोजन. ज्याला कमी हायड्रोजन आहे त्याला कोणता ग्रुप द्यायचा? निगेटिव्ह ग्रुप. निगेटिव्ह द्यायचा. हा, म्हणजे जो असेल तो OH असेल किंवा जो असेल तो. त्याच्यानंतर त्याच्या उलटा रूल कोणता?
अँटी मार्क मार्कोनिक अँटी मार्कोनिक. तो कसं ओळखतात? ऍरो वरती काय लिहिलेलं असतं? पेरॉक्साइड परऑक्साईड. त्याच्यानंतरून हायड्रोबोरेशन कशी ओळखायची? BH3 PHF. खाली काय लिहिलेलं असतं? H2 आणि NaOH. ही रिॲक्शन कोणती? हायड्रोबोरेशन. हे असं ऍरोवर दिसलं तर याला नाव काय? वाचा. ऑक्झिमर्क्युरेशन. ऑक्झिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशन. डिमर्क्युरेशन. आणि ही कोणती खालची? हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन ठीक आहे. या रिॲक्शन सारख्या सारख्या विचारल्या जातात, त्या लक्षात ठेवायच्या. क्वेश्चन नंबर 8 तुमच्या समोर आहे. आता जस्ट आता तुम्हाला सांगितलंय हे. तुम्ही काय करता माहिती का? तुमचं पेपरला असं चुकतं, तुम्हाला एखादी रिॲक्शन दिली ना, तुम्ही इथं बघता, तिथं बघायचंच नसतं. तिथं बघितलं का तुमचा टाइम जाणार. तुम्ही पहिल्यांदा चेक करा चेंज काय झाला. मला सांगा इकडून इकडे काय चेंज झाला? डबलचा सिंगल झाला आणि OH डबलचा सिंगल झाला. आणि ज्या ठिकाणी सिंगल झाला तिथंच काय जोडला? OH ग्रुप OH. मग हे असं कुठं शिकवलं होतं? हे असं शिकवलं होतं बघा. डबलचा काय होतं? सिंगल. तिथंच काय जोडायचं? OH. मग असं मी तुम्हाला मार्कोनिकॉप्स मध्ये शिकवलं, अँटी मध्ये शिकवलं की हायड्रोबोरेशन मध्ये शिकवलं? हायड्रोबोरेशनचा रिएजन शोधा याच्यातला. मगाशी सांगितलं जस्ट. थर्ड सर. हायड्रोबोरेशन बोलतोय मी. सेकंड सर. फर्स्ट आहे सर. हायड्रोबोरेशनचा फर्स्ट आहे. कोणता? फर्स्ट नंबर. हायड्रोबोरेशन नावातच बोरॉन आहे. बोरॉन कुठे दिसतोय तुम्हाला? इथं BH3. ठीक आहे. देन पुढचा क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग अल्किन ऑन हायड्रोजन गिव्स टर्शरी अल्कोहोल? आता तुम्हाला शॉर्टकट मध्ये म्हणजे थोडक्यात थोडी ट्रिक लावायची असेल तर काय करायचं? टर्शरी अल्कोहोल बनवायचं असेल आपल्याला तर काय करायला लागेल बघा. समजा मी असं लिहिलं आणि तर डबल बॉन्ड आहे. डबलचा काय होतो? ऍड केलं सिंगल. आणि या ठिकाणी हायड्रोजन जास्त आहे, इथं हायड्रोजनच नाही ना. मग याला हायड्रोजन देणार आणि दुसऱ्या याला काय देणार? OH. म्हणजे तुम्ही तयार केलेला अल्कोहोल कोणता आहे? टर्शरी हे साधं आहे. हे प्रॅक्टिस करून करून समजतं की टर्शरी बनवायचं म्हणजे कोणता असला पाहिजे तुमच्याकडं. आयसो तुम्ही करून बघा ना. 2 ब्युटेन 1 2 3 4 आणि 2 म्हणजे इथं. बाकी इकडे काय असणार आहे? सगळे हायड्रोजन. तुम्ही डबलचं काय करणार? सिंगल. ओके. आणि इथं तुम्ही ऍड काय केलं? समजा OH. इथं OH ऍड केला तो OH चा जो अल्फा कार्बन आहे त्याला किती कार्बन डायरेक्ट आहे? 2. म्हणजे कोणता झाला? सेकंडरी. आपल्याला पाहिजे कोणता आहे? टर्शरी टर्शरी. तुम्ही आयसो असल्याशिवाय बनूच शकत नाही. इथिन तर पॉसिबलच नाही आणि अल्फा ब्युटिलिन पण पॉसिबल नाहीये. अल्फा ब्युटिलिन आणि याच्यामध्ये काय फरक आहे? हा मध्ये आहे हा फक्त सुरुवातीला असतो. सो हे ट्रिक असतात, लक्षात ठेवायचं. आयसो दिसला लगेच कोणता तयार होतो? टर्शरी. ऑप्शन नंबर कोणता आला? सेकंड. हे पेन घ्यायचं, पेपर घ्यायचं, सॉल्व्ह करत राहायचे. ब्लाइंडली नुसतं नाही करायचं. काही जण काय करतात माहिती का? 50 प्रश्न घेतात, सॉल्व्ह करतात आणि परत सॉल्व्ह करायला बसतात आणि आठवतात की मागच्या विषयाचा आन्सर काय आलतं. तुम्हाला नीटला थोडी हेच प्रश्न येणार आहे. त्यामुळं प्रॅक्टिस करायची, लॉजिक वाढवायचं आपलं. लॉजिक समजतं ना? येस सर. बर. प्रीडॉमिनंट प्रॉडक्ट फॉर्म व्हेन 3 मिथाइल. आता बघा हे एवढं मोठं खाली दिलंय, इकडे लक्ष नाही द्यायचं.
आधी आपण कोणाकडे लक्ष दिलं पाहिजे? या कंपाऊंड. किती कार्बन आहे बघा? 5. 1 2 3 4 1 2 3 4 आणि 5. 2 नंबरला काय काढायचं आहे? डबल बॉन्ड. आणि 3 नंबरला काय आहे? बोला. CH3. आता याची रिएक्शन कसं बरोबर करायची? HOCl. सांगा काय होईल? मार्कोनी कप्सूल वापरा. तुम्ही नेहमी ऍड काय करतात? वॉटर. वॉटर मध्ये तुम्हाला माहिती असतं H+ आणि काय असतो? OH मायनस. मग HOCl मध्ये प्लस मायनस सांगा की. ऑक्सिजन जास्त निगेटिव्ह का क्लोरीन? क्लोरीन. परत विचारतो मी, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह और क्लोरीन? सगळ्यात निगेटिव्ह एलिमेंट कोणता पिरियोडिक टेबल मध्ये? क्लोरीन. मग कोण असतो? ऑक्सिजन. 2 नंबरला ऑक्सिजन. ऑक्सिजन आहे ना. मग सगळ्यात निगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. म्हणजे गिवन एक्झाम्पल मध्ये निगेटिव्ह OH मायनस आहे, त्यामुळे Cl काय झाला? पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही नेहमी जो हायड्रोजन घेतात त्याची जागा कोणी घेतली सध्या? Cl. बरं, आता बघा, डबल बॉन्डचे 2 कार्बन आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कार्बनला जास्त हायड्रोजन आहे? ग्रीन वाल्या का रेड वाल्या? ग्रीन वाले. ग्रीन वाला. मग ज्याला हायड्रोजन जास्त त्याला आपण नेहमी हायड्रोजन देतो, पण आता हायड्रोजनचा जागी कोण आहे आपल्याकडे? क्लोरीन. 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 डबलचं काय होणार? सिंगल. इथं काय झाला? सिंगल. Cl. इथं CH3. आणि त्याच कार्बनला काय भेटला? OH. ठीक आहे. बघा बरं कुठं मॅच होतं का? 4 ऑप्शन मध्ये कुठं काय मॅच झालं का? सांगा. 4 नंबरचा 4 सर. 4 नंबर म्हणताय तुम्ही? 4. हा बरं, इकडून केलं 1 2. 2 ला क्लोरीन, त्याच्या पुढे OH आणि हे, आणि पुढं काहीतरी चुकलं ना आपलं? 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि अजून पुढं 5. आता बरोबर ऑप्शन कोणता आहे ना? 4 नंबर. ओके. त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचे रिॲक्शन, पाठ नाही करायचे. आता जर एखाद्याने पाठ केली असती ना, त्याला समजलंच नसतं HOCl काय, कारण त्याला सवय कोणाची असती? वॉटरची. 10 समजला सगळ्यांना? येस सर. येस सर 11. सर. प्रोपीन. प्रोपीन म्हणजे किती कार्बन? 3. ENE म्हणजे डबल बॉन्ड. ऍडिशन कसली केली? HI. H इज पॉझिटिव्ह आणि आयडीन इज निगेटिव्ह. वापरा मार्कोनी कप्स. डबलचा सिंगल. 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 ज्याला जास्त हायड्रोजन त्याला हायड्रोजन, ज्याला कमी हायड्रोजन त्याला काय देणार? आयोडीन. ऑप्शन नंबर फर्स्ट. कोणता आला? फर्स्ट नंबर. फर्स्ट. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा आता? 12. हा क्वेश्चन मध्ये एक गोष्ट नाही समजली, जी दिलेली गिवन आहे ती समजली नाही तर तुमचा आन्सर चुकणार. बघा बरं काय वेगळं दिलंय थोडं. एरो वरती काय दिलंय? एक्स्ट्रा. HCl. एक्स्ट्रा म्हणतो मी, एक्स्ट्रा, जे नेहमी लिहिलेलं नसतं. एक्सेस एक्सेस. चला तुम्ही आपण करून बघू. इथं CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. चला ऍड करा HCl. काय होईल सांगा? H कोणाला देणार? लेफ्ट वाल्या कार्बनला का राईटला? बोला. लेफ्टला. लेफ्टला मी परत विचारतो, हायड्रोजन कोणाला देणार? लेफ्टला का राईटला? राईटला. राईटला राईटला. ज्याला हायड्रोजन जास्त त्यालाच काय द्यायचे? हायड्रोजन. हायड्रोजन. ट्रिपलचा काय होणार? डबल. डबल. हायड्रोजन आला आणि इथं कोण आला मग?
Cl. Cl. पण Cl. आपल्याला काय सांगितलं इथं एक्सेस. तुम्हाला काय कळणार एक्सेस किती? एक्सेस म्हणजे जोपर्यंत ऍड होतो तोपर्यंत ऍड करत राहायचं. परत एकदा ऍड काय करणार? HCl. Cl. आता याला किती हायड्रोजन आहे? 2. दोन. याला तर एकही नाही, म्हणजे हायड्रोजन त्यालाच द्यायला लागेल राईट साइडला. CH3 C. याला Cl आधीच होता, अजून एक काय द्यायचं मग? Cl. Cl. डबल बिकम्स सिंगल. सिंगल. Single. इकडे काय दिला? H, इकडं H आणि इकडं H. आता इथून पुढे परत HCl ऍड होऊ शकतो का? नाही. नाही. त्याला काय म्हणतात? नो. नो रिॲक्शन. रिॲक्शनच होणार नाही. मग आपला आलेला आन्सर कुठे मॅच होतो का बघा? सांगा मला, मॅच होते? 4 नंबरचं. ऑप्शन नंबर 4. एकाच कार्बनला 2 काय आले? क्लोरीन. आता पेपर मध्ये तुम्ही डायरेक्ट पण करू शकता ना. बघा 2 मिनिटात कसं करायचं. याला हायड्रोजन आहे, मग पहिल्या स्टेप मध्ये यालाच काय द्यायचा? हायड्रोजन. स्ट्रक्चर असं झालं थोडक्यात. इथं काय आला? Cl. परत एकदा रिॲक्शन करा, डबलचा काय झालं? सिंगल. याला किती क्लोरीन झाले? 2. ऑप्शन आला 4. आता पेपर मध्ये तुम्ही परत एकदा घाबरून जाता, अरे एवढं काय दिलं ना, आम्हाला कसं काय कळणार? तिथं बघायचं नाही. आधी कुठं बघायचं? त्यांच्या मेन क्वेश्चन कडे. प्रोपेन 1 ऑइल कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम. कोणापासून बनवायचं आहे? प्रोपेन. प्रोपेनचं स्ट्रक्चर काय? 3 कार्बन आणि डबल बॉन्ड. याच्यापासून काय बनवला? प्रोपेन 1 ऑइल. म्हणजे प्रॉप म्हणजे 3 कार्बन आणि 1 नंबरच्या कार्बनला काय जोडलंय? OH. होय. डबलचा सिंगल, आणि ज्या ठिकाणी डबल आहे तिथं जोडलं OH. रिॲक्शनचं नाव? हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन. तर तुम्हाला लगेच ऑप्शन समजला पाहिजे. हायड्रोबोरेशन म्हणजे बोरॉन शोधायचा. बोरॉन इथं नाही शोधायचा बरं का. याचं नाव आहे सोडियम बोरोहायड्रेट. तो नाही म्हणत आहे मी. इथं दिसतोय B2S6. मी पण सांगून देतो. हायड्रोबोरेशन सिंपल त्यांना द्यायची असेल तर अशी देतील, BH3THF. एरोच्या खाली काय असतो? H2O2 आणि NaOH. कधी कधी तुम्हाला फसवायला ते BH3 चा डबल करतात. BH3 चा डबल केलं तर काय होतं? B2S6. मग असं लिहितात, फॉलोड बाय H2O2. तरी पण ती रिॲक्शन कोणती आहे? हायड्रोबोरेशन. 14. 3 फिनाइल प्रोपिन ऑन रिएक्शन विथ HBr. चला डायरेक्ट करून बघायचं. प्रोपिन किती कार्बन? 3. ENE म्हणजे काय? डबल बॉन्ड. 3 नंबरला काय जोडला? फिनाइल. आता 3 नंबर म्हणजे डबल बॉन्ड असताना नंबरिंग राईट नाही होणार, 1 2 3. आणि 3 नंबरला काय जोडलंय? फिनाइल. फिनाइल म्हणजेच काय ऍक्च्युली? बेन्झीन. बेन्झीन. आता त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली? HBr. HBr ची ऍडिशन करत असताना ब्रोमीन कुठे ऍड होणार? 1 ला का 2 नंबरला? बोला. 2 नंबरला. झाला Br. चला मेजर प्रॉडक्ट विचारलाय म्हणजे त्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे. हा आन्सर तिथे आहे का? शोधा बरं. पहिला आन्सर आहे. ओके. पण त्यांनी काहीतरी मिस्टेक केली, आपल्याला फसवलेलं दिसतंय. बरं, आलेल्या आन्सर मध्ये जो कार्बन आहे तो कोणता आहे? सेकंड. आणि हा कोणता आहे? काय माहिती? कोणता आहे? बेन्झायलिक. थोडं नीट करू, तुम्हाला समजायचं नाही तर काय चाललंय ते. 3 फिनाइल प्रोपिन. याच्या आधी इथं काय जोडला? पीएच. पुढच्या स्टेपला ऍड काय केलं आपण? HBr. आता याचं मेकॅनिझम जर बघायला गेलं तर H प्लस आणि शेजारी काय असतो?
Br मायनस. डबल बॉन्डचा हा कार्बन कोणावर अटॅक करणार? H प्लस. तर तिथं आपण नेहमी काय जोडणार आहे? H. सो PH. या ठिकाणी किती हायड्रोजन होते आधी? 2. 2. आता किती झाले? 3. पण या कार्बनचा बॉन्ड कमी झाला म्हणजे चार्ज कोणता आला? बोला. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग हा कार्बोकॅटायन आहे जो सध्या कोणत्या फॉर्म मध्ये? सेकंडरी. पण बेन्झीनच्या पुढच्या कार्बनला जो असतो त्याचं नाव काय होतं? आठवतं का तुम्हाला? CH2 प्लस. बेन्झायलिक. आणि याचं कन्व्हर्जन कशात होतं सांगितलं होतं तुम्हाला? हे काय होतं? ट्रोपोलियम, विच इज मोर स्टेबल. म्हणजे सेकंडरी कशामध्ये कन्वर्ट होणार? ट्रोपोलियम मध्ये. म्हणजे पीएच आता पॉझिटिव्ह चार्ज कशावर येणार? या कार्बनवर. आणि पुढे इथं काय आला? आहे तसं सगळंच. अजून आपल्या सोल्युशन मध्ये कोण फिरतंय? Br मायनस. मायनसचा अटॅक कुठे होणार आता? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मग काय झालं? प्लस वर. पीएच इथं काय आला? Br. ऑप्शन कोणता बरोबर आला? सेकंड. सेकंड. समजलं आता काय केलं ते? येस सर. येस. एक काम करा बरं. त्यांनी दिलेलं आहे सेमी कार्बाझाइड. याचं स्ट्रक्चर असं आहे. NH2 NH C डबल बॉन्ड O NH2. हा सेमी कार्बाझाइड आहे. किती नायट्रोजन आहे? 3. 3. 3. आणि ऍसिटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती. CH3 C डबल बॉन्ड O. अल्डिहाइड म्हणजे शेवटी काय असतो? हायड्रोजन. हायड्रोजन. पुढे बघा आता. 3 नायट्रोजन आहे. कोणत्या नायट्रोजनची लोन पेअर अवेलेबल असणार आहे इझिली? ही लोन पेअर कुठं असणार आहे? रेझोनन्स. ही पण कुठं असणार आहे? रेझोनन्स मध्ये. ही लोन पेअर जाईल का कधी रेझोनन्स मध्ये? नाही जाणार. सो ती आपल्याला अवेलेबल आहे रिएक्शन करण्यासाठी. मग लोन पेअरचा अटॅक कुठं होतो? कार्बन. बॉन्ड बिकम्स चार्ज. आता बघा CH3 मगाशी गेलं ते सगळं आठवा. कार्बन हायड्रोजन. ऑक्सिजन वरती चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह. त्याच्यावरती काय येणार इथं? H. पुढं खाली काय जोडलंय? नायट्रोजन. नायट्रोजनला इकडं काय? हायड्रोजन. त्याच्या खाली काय जोडलंय? NH CO NH2. असं मी शॉर्टकट मध्ये लिहिलं. मगाशी गेलं तसं इथला H इथं जातो. बाहेर कोण जाणार? OH. मग CH3 C ला काय जोडलंय? H. हायड्रोजन. कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये काय आला? डबल बॉन्ड. नायट्रोजनला पुढे काय जोडलंय? NH CO NH. NH2. आता बघा ऑप्शन कोणता बरोबर आहे. मी इथलं फर्स्ट क्लिअर. नंबर. फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर. ठीक आहे. सो फर्स्ट आला. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे की तुम्हाला स्ट्रक्चर काय विचारलेलं आहे. सो सेमी कार्बाझाइडचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. NH2 NH CO NH2. आणि GOC मध्ये जेव्हा पण प्रश्न विचारला जातो ते विचारतात की 3 नायट्रोजन पैकी कोणता नायट्रोजन जास्त बेसिक आहे? तर बेस म्हणजे काय? कोणता चार्ज देतो? निगेटिव्ह. तुम्हाला सांगा कोणता नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज लवकर देऊ शकतो? 1 नंबरचा. कारण बाकीच्यांचा निगेटिव्ह चार्ज कुठे बिझी आहे? रेझोनन्स मध्ये. ऑप्शन याचा काय ना? पहिला नायट्रोजन. ठीक आहे. फर्स्ट. नेक्स्ट. बापरे आज टाइम लवकर चाललाय. 16. Cyanohydrine of the following compound on hydrolysis gives compound that show optical isomerism. नीट सगळं बघा आता. सायनोहायड्रीन. सायनो म्हणजे काय? CN.
हायड्रीन म्हणजे काय असतो OH. आणि हा कसा भेटल त्याच्यावर काय केलं हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन कसली करतात वॉटर. H2O. हे सगळं केल्यानंतर आपल्याला जो काही कंपाऊंड भेटतो तो ऑप्टिकल आयसोमेरिझम त्यांनी दाखवला पाहिजे. म्हणजे असा कार्बन ज्याला स्टार केला जातो त्याला काय म्हणतात Chiral Chiral carbon. म्हणजे चारी ग्रुप कसे असतात डिफरंट. Different. आता बघा ज्याला आहे ना जास्त माहिती नाही रिएक्शनची तरी पण तो सॉल्व्ह करू शकतो. एक साधी गोष्ट आहे आपल्याला एकच कळलं पाहिजे ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे कोण असा कार्बन ज्याचे चारी ग्रुप कसे असणार आहे डिफरंट. थोडा विचार करा. पहिल्यामध्ये जो कार्बन आहे त्याला लेफ्ट आणि राईटला काय जोडलंय Hydrogen. त्याच्या आधीच दोन्ही ग्रुप सेम असेल तर तो कायरल होईल का कधी No sir. नो नाही सर. होत. तिसऱ्यामध्ये पण दोन्ही ग्रुप कसे Same. सेम होईल का नाही. No sir. तर पहिला आणि तिसरा नाही झाला तर चौथा येईल का कधी ऑप्शन नाही. ऑप्शन कोणता आला सेकंड. Second. तरी पण आपण ते करून बघू CH3 C डबल बॉन्ड OH सायनोहायड्रिन म्हणजे पहिल्या स्टेपला ऍड काय केलं सायनाइड वरती कार्बन वर चार्ज असतो निगेटिव्हचा अटॅक पॉझिटिव्ह वर बॉन्ड बिकम्स Charge. नंतरून पुढच्या स्टेपला वॉटर ऍड करतात वॉटर मधला H+ भेटतो म्हणजे असं CH3 CH इकडे आला CN आणि वरती O चा काय झाला मायनस वॉटर मधला O मायनस ला काय भेटणार OH. सो सायनो आणि OH म्हणजे काय हायड्रीन आणि भेटलेल्या कंपाऊंडचे चारी ग्रुप कसे डिफरंट. तो आन्सर काय आलं सेकंड. ओके एवढं क्लिअर आहे आतापर्यंत. येस सर. पुढचं 17 नीट बघा आता काय केलं आता केलं तर तेच केलं बघा. आपण एक इथं काय घेतला होता कुठे गेला आपण हा घेतला ना ऍसिटाल्डिहाइड. इथं पण काय ऍसिटाल्डिहाइड त्यांनी HCN ऍड केलंय आपण पण तेच केलं आणि हा पण प्रोडक्ट आपला आता जस्ट सेम भेटला यालाच आपण म्हटलं होतं कायरल कार्बन. पुढं आता त्याच्यावरती ऍड काय केला वॉटर ऍड केल्यानंतर बघा CH3 CH OH सेम आहे पण CN वर वॉटर ऍड केल्यावर त्याचा काय होतो ऍसिड. ठीक आहे ऍसिड होतो. हे नंतर 12वीला समजून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ते रिएक्शन मध्ये जाल रिएजंट मध्ये. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की जर आपल्याकडे C�ट्रिपल बॉन्ड N असेल म्हणजे CN असेल त्याच्यावर वॉटर ऍड केल्यावर काय भेटतो आपल्याला ऍसिड. आणि हे भेटत असताना दोन टाईपचे ऍसिड भेटतात. एक असतो डेक्स्ट्रो आणि दुसरा कोणता असतो लिओ. लिओ. म्हणजे आन्सर काय येणार तुमचं थर्ड. 50% डेक्स्ट्रो आणि 50% लिओ. हे झाले ना आपलं डेक्स्ट्रो आणि लिओ. Yes sir. येस सर. झालंय सर. ठीक. सो हे झालं आपले 17 प्रश्न. पुढे जाऊ आता. When 2 mole of alcohol reacts with 1 mole of ketone तर आपल्याला काय भेटत चला कीटोनचं स्ट्रक्चर काय असतं बरं हा कीटोन आहे. Yes sir. मग त्याची रिएक्शन कशा बरोबर केली अल्कोहोल. आणि असे किती अल्कोहोल वापरले 2 मोल्स वापरलेले आहेत. मग काय होणार बघा थोडक्यात हा जो आहे याच्यात अल्कोहोल वापरायचा आणि याचं कन्व्हर्जन होतं याच्यामध्ये एक अल्कोहोल पहिल्यांदा ऍड होतो आणि दुसऱ्यांदा दुसरा. याचं नाव माहिती कोणाला पूनमने सांगितलं बरोबर काय नाव आहे कीटाल.
हे लक्षात ठेवा. ऍसिटाल, हेमिगिटाल, उद्या येताना फक्त या सगळ्यांची स्ट्रक्चर आणता येईल ना? येस सर. Yes, sir. नक्की बघून या बरं का. हे तुम्हाला 12वीला लागणार, तिथं येत असतो ऍसिटाल. त्याच्यावर एक टॉपिक पण आहे छोटासा. वेन ऍसिटोन रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजन, ज्यांचा अभ्यास झाला ना ते लगेच सांगू शकतात. बघा पुढे काहीच बघायची गरज नाही. ऍसिटोन ONE हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कोणता? टोन. कीटोन. आणि कीटोन वर ग्रिग्नार्ड वापरल्यावर कोणता अल्कोहोल तयार होतो? आपण बघितलं होतं. फॉर्मल्डिहाइड काय बनवतो? प्रायमरी. अल्डिहाइड काय बनवतो? सेकंडरी. आणि कीटोन काय Secondary. बनवतो? Tertiary. बाकी काही वाचायची Tertiary. गरज नाही, डायरेक्ट आन्सर येणार. काय ना? टर्शरी अल्कोहोल. ओके. पुढं फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन मध्ये पहिलं रिएक्शन ऑफ HBr विथ प्रोपिन. प्रोपिन म्हणजे 1 2 3 डबल बॉन्ड. काय वापरला? HBr. पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? परऑक्साइड. परऑक्साइड म्हणजे कोणती रिएक्शन? अँटीमार्को. Anti-Marconi. सो नेहमीच्या रूल प्रमाणे सेंटरला ब्रोमीन भेटला असता, पण आता उलट होणार. ब्रोमीन कुठे भेटणार? शेवटी. ऑप्शन नंबर थर्ड. एन प्रोपाइल ब्रोमाइड. ऑप्शन नंबर कोणता आला? थर्ड. कोणीतरी मेसेज केला. एन प्रोपाइल. बरोबर, पूनम मी बरोबर सांगितलं. नेक्स्ट पुढचं. बरोबर चाललंय का स्लो करायचं? बरोबर चाललंय सर. बरोबर चाललंय सर. ठीक आहे. आयसोब्युटीन मग अशीच काढलं ना. आयसो म्हणजे सेकंडला काय असते? ब्रँच. आणि ENE म्हणजे काय? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. आणि ब्युटीन म्हणजे 1 2 3 4 कार्बन. HBr H2O2 काय? कोणता रूल? अँटी मार्कोनिकॉस Marconi. रूल. ओके. मग त्या रूल नुसार उलट करायचं. डबल बॉन्डच्या शेवटी काय द्यायचा? ब्रोमीन. सो याचं नाव काय मग? सेकंडला ब्रँचला काय म्हणतात? आयसो. 1 2 3 4 4 कार्बनला काय म्हणतात? ब्युटाइल. ब्रोमीनला काय म्हणतात? ब्रोमाइड. ऑप्शन नंबर फर्स्ट. फर्स्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 बघा. अल्केनची रिएक्शन आपण करतोय इन डार्क म्हणतात. अल्केन सगळ्यांना माहिती. सगळे बॉन्ड कसे असतात? सिंगल. आणि त्याची रिएक्शन कशा बरोबर करणार? हॅलोजन. हॅलोजनचे ऑप्शन 4 आहे तुमच्याकडे. अच्छा, कोणी पाठवलं? पूनम म्हणती का F2 आहे. बाकीच्यांचं काय म्हणणे? डार्कचा अर्थ काय होतो? डार्क. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट का ऍब्सेन्स ऑफ लाईट? Absence of light. Light. म्हणजे प्रेझेन्स ऑफ लाईट मध्ये जास्त एनर्जी का ऍब्सेन्स मध्ये असते? Present. म्हणजे डार्क मध्ये एनर्जी कमी आहे. मग एनर्जी कमी असताना कोण रिएक्शन देणार? जो स्वतः जास्त रिएक्टिव्ह आहे का जो स्वतः कमी रिएक्टिव्ह आहे? जास्त जास्त reactive. सगळ्या हॅलोजन मध्ये सगळ्यात रिएक्टिव्ह कोण आहे? फ्लोरीन. फ्लोरीन. Fluorine. 12वीच्या प्रॅक्टिकलला लॅब मध्ये फ्लोरीन कधीच नसतो. का माहिती का?